नमस्कार, मी धीरज मानमोडे. कृषीप्रधान टीव्हीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी. अरबी समुद्रातील खडकावर उभारण्यात येणाऱ्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या उभारणीसाठी मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यातील राजमाता जिजाऊ यांच्या सिंदखेड राजा येथील किल्ल्यावरून माती व जिल्ह्यातील खाऱ्या पाण्याचं सरोवर लोणार येथील पाणी सुद्धा घेऊन जिल्ह्यातील भाजपाचे नेते मुंबईकडे आज निघाले. बुलढाणा भाजपच्या वतीने आज या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्षसह सर्व पदाधिकारी उपस्थित होते. जिजाऊ जन्मस्थळाची पवित्र माती आणि पवित्र पाणी घेऊन आज आम्ही भव्य दिव्य स्वरूपात एक रथयात्रा काढत आहोत. हा रथ सिंदखेड राजा येथून मुंबईपर्यंत जाणार असून मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी यांच्या उपस्थितीत हे सिंदखेड राजाची माती आणि हे जल आम्ही त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या स्वाधीन करणार आहोत. पवित्र नद्यांचे जल खास रथातून कार्यक्रमासाठी नेण्यात आले. यावेळी या रथाची शहरातून मिरवणूक काढण्यात आली. गजानन काडुसे, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, बुलढाणा. वन विकास महामंडळाच्या शिवणी राखीव जंगलात 3 दिवसापूर्वी सागवान जिवंत झाडाची तूट झाल्याने या झाडाच्या तुटासंबंधित सर्च वॉरंट काढून झळकवाडी येथे तपासासाठी गेलेल्या वन कर्मचाऱ्यावर दगडफेक करून हल्ला केल्याने 9 कर्मचारी जखमी झाले असून यामध्ये 2 महिला वन कर्मचारी जखमी झाल्याने इस्लामपूर पोलीस स्टेशनमध्ये हल्ला करणाऱ्या अनोळखी 25 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. आमच्यावर नारायण डुकरे हे व इतर 15 ते 20 लोक घेऊन आला व आमच्यावर दगडफेक तसेच लाठीचार मोठ्या प्रमाणात केला. यामध्ये आमचे कर्मचारी जखमी झालेले आहेत. बऱ्याच जणांना पाठीवर डोक्यावर मार लागलेला आहे. ही घटना नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील झळकवाडी या गावात घडली असून एका हल्लेखोराला पोलिसांनी अटक केली आहे. गौतम कांबळे, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, नांदेड. कृषीप्रधान देशाचा नायक असलेला शेतकरी कधी निसर्गाच्या अवकृपेने तर कधी पिकाला भाव न मिळाल्याने नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेला असतो. आधीच संकटांनी भांबवलेल्या शेतकऱ्याला आता भरीतभर म्हणून वन्य प्राण्यांनी वेठीस धरले आहे. अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील शिवणी खुर्द येथील शेतकरी सोमेश्वर परटकर यांचे 1.5 एकर शेतातील कपाशी या पिकाचे नुकसान झाले आहे. आता मात्र वन विभाग व सरकार याची दखल घेणार की नाही हा प्रश्न मात्र कायम आहे. पंकज गादगे, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, अमरावती. आता आपण पाहू शकता आपल्या बातम्या आपल्या मोबाईलवर. त्यासाठी कृषीप्रधान टीव्हीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. अधिक बातम्या व माहितीकरिता लाईक करा कृषीप्रधान टीव्हीचे फेसबुक पेज. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह. तोपर्यंत नमस्कार.